जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध मूर्तिकार रामजी सुतार यांना धुळे जिल्ह्यातील गोंदूर मूळ गावी सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिनिधी चंद्रशेखर अहिराव, धुळे. धुळे. जगविख्यात मूर्तिकार महाराष्ट्र भूषण कै रामजी सुतार यांना आज सायंकाळी 4 वाजता गोंदूर ता धुळे या त्यांच्या गावी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गोंदूर सरपंच सौ कल्पना भदाणे, पुतणे श्री रवी सुतार, श्री प्रदीप भदाणे, उपसरपंच श्री हिरामण पाटील, श्री राजेंद्र भदाणे, श्री कैलास पाटील, श्री चेतन पाटील, श्री किशोर पाटील, श्री सुभाष पाटील, श्री बापू पाटील, श्री सचिन शर्मा, श्री सनी भदाणे, श्री रंगराव पाटील, श्री मुन्ना माळी, श्री सागर पाटील, श्री एस.एन. भदाणे, श्री एकनाथ भामरे, सौ सविता भदाणे, सौ नीलिमा पाटील, श्री किशोर भामरे, श्री वारुळे, ग्रामसेवक तलाठी, जिल्हा परिषद मराठी शाळा, श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महिला बचत गट पदाधिकारी, मित्रमंडळ कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोंदूर गावाचे मूळ रहिवासी कैलासवासी रामजी सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना श्री सुभाष आबा पाटील, किशोर पाटील, श्री सचिन शर्मा, श्री प्रसाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी त्यांच्या जुन्या जीवनकार्य व आठवणी यांना उजाळा देण्यात आला.